बेलापुर में पूर्व विधायक संदीप नायक के नेतृत्व में जनता दरबार का आयोजन किया गया। इस दौरान सैकड़ों नागरिक अपनी समस्या लेकर पहुंचे और संदीप नायक ने सभी की समस्याओं को सुनने के बाद उनका समाधान करने का वादा किया। पूर्व विधायक संदीप नायक ने बेलापुर में आयोजित जनता दरबार में नागरिकों की समस्याएं सुनी। उन्होंने कहा कि यह दरबार हर सप्ताह आयोजित किया जाएगा। नायक ने सिडको से आवासीय क्षेत्रों का उचित आवंटन करने की मांग की और चेतावनी दी कि यदि कोई भिन्नता हुई तो आंदोलन होगा। इसके अलावा नायक ने नवी मुंबई हवाई अड्डे के उद्घाटन पर खुशी व्यक्त की और दिवंगत डीबी पाटिल के नाम को हवाई अड्डे पर रखने की मांग की ताकि उनके योगदान को सम्मानित किया जा सके। हा जनसंवाद आहे नवी मुंबई आणि प्रामुख्यानं बेलापूर मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या, विविध अडचणी ह्या प्रशासनापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्यांचे विषय ऐकून घेतले गेले पाहिजेत। आणि प्रत्येक आठवड्याला मी सोमवारी नवी मुंबईतील आणि प्रामुख्यानं ऐरोलीतील नागरिकांना भेटत असतो। प्रामुख्यानं विविध विभागाचे विषय हे नागरिक मांडत असतात आणि तत्काळ जे विषय आपण अधिकाऱ्यांशी संपर्क करून सोडू शकतो ते सोडवले जात असतात। आणि एखादा धोरणात्मक विषय असतो की त्या विषयाबद्दल प्रशासनाला जाब विचारणं किंवा झालेला नागरिकांचा अन्याय दूर करणं याविषयी आपण जागृतपणे ते विषय प्रशासनापर्यंत सरकारपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवले गेले पाहिजेत आणि त्याचा प्रश्न सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या संवादाच्या माध्यमातून करत असतो। हे बघा की जे सिडकोनं ज्या ॲडव्हर्टाईज बघून नागरिकांनी त्या घराकरता ॲप्लिकेशन दिलं, जो एरिया सिडकोच्या माध्यमातून देण्याचं ठरवलं गेलेलं तोच एरिया नागरिकांना मिळाला पाहिजे। जर ॲडव्हर्टायझिंग आणि भरलेला फॉर्म याच्यामध्ये तफावत असेल तर ती तफावत सिडकोनं त्या ठिकाणी पूर्ण केली पाहिजे, भरून काढली पाहिजे। आणि ज्या घरांच्या क्षेत्रफळाकरता नागरिकांनी मागणी केलेली किंवा फॉर्म भरलेले तेच क्षेत्र किंवा तोच एरिया त्यांना मिळाला पाहिजे। सिडकोनं अशा प्रकारची कपात ही करू नये ही सिडकोकडे मी मागणी केलेली आहे आणि अशा प्रकारचं पत्र मी मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे की सिडको अशाही कोणत्या प्रकारची चूक किंवा तफावत ही नागरिकांना दिलेल्या घरांमध्ये करणार नाही। जर केली तर आम्हाला या विरोधात आंदोलन उभं करावं लागेल। नक्कीच की नवी मुंबई एअरपोर्ट हे सुरू होणं ही प्रत्येकाकरता आनंदाची बाब आहे। संपूर्ण या परिसरातलं महत्त्व या एअरपोर्टच्या सुरू होण्यामुळे बदलणार आहे। स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव हे एअरपोर्टला द्यावं ही संपूर्ण नवी मुंबईकरांची मागणी आहे। एअरपोर्ट सुरू होत असताना या मागणीचा देखील विचार त्या ठिकाणी पूर्णत्वास जाईल असा विश्वास आमचा आहे। या नवी मुंबई शहराचं महत्त्व हे एअरपोर्ट येण्यानं वाढणार आहे, हे नक्कीच तेवढंच महत्त्वाचं आहे। परंतु एअरपोर्ट होत असताना या शहरावर येणारा अतिरिक्त ताण आणि या शहराची मोबिलिटी ही देखील त्याच पद्धतीनं बघणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका असेल, सिडको प्रशासन असेल, MIDC असेल, MSRDC असेल, ह्यांनी सर्व्हिस रोड असतील, कनेक्टिव्हिटी असतील किंवा ह्या संपूर्ण शहरामध्ये कुठेही बॉटलनेक होणार नाही या गोष्टीचा देखील विचार त्याचबरोबर करणं गरजेचं आहे। त्याकरता सर्व प्रशासकीय त्या ठिकाणी विभागांकडे माझ्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात आला।